आज काय देवी बसणार होती, मग म्हटलं आपलं साताराला देवीचं दर्शन तरी घेऊन यावं. मग लिफ्टला हात करून सरळ चाललेलो. परत आपल्याला भैया आधी मामा भेटला, त्यांचं काहीतरी नवरंगमध्ये काम होतं. ती सगळं त्यांच्यावर मग बोंबलत जरा फिरत बसलो. बोंबलत फिरून झाल्यावर मग त्यांचं काय त्यांचे ते काम करून आपण गेली ना आपल्या मार्गाचं आपण आपलं निघायचं म्हणलं की हवं. इकडे नवरंगवेदी घुसलेली काहीतरी आणाय आपल्या देवीसाठी. मग माझं मी आपलं चालत बिलत ओकेमध्ये 1 नंबरमध्ये आपलं जरा सरळ रस्ता धरला देवी इकडे. मग सरळ मी स्वतःला दाखवीन असं होईल का, आपण दिसलोच पाहिजे व्लॉगमध्ये, नाहीतर दुसरी दिसते ती, त्यामुळे आपण देखतो. बरं इथं जाता जाता एका आईचं दर्शन घेतलं, पायावर पडलं ना. आपण आयुष्यात पहिल्यांदा अशी कमळ फुलं बघितली ती, 1 नंबर दिसत होती बाबा. मग सरळ आई साहेबाकडे आलो. आई साहेबांचं दर्शन वगैरे घ्यायचं म्हटलं, काय सुंदर आहे ती आई साहेब. एकदम म्हणजे असं वाटतं की रिअलच आहे ती, रिअल असं म्हणजे असा भास होतो की ते आपल्याकडे बघते ती रिअलमध्ये आहे असं. त्यामुळं असं म्हणजे गूसबम्स येतात ना बघितल्या काय बोलायचं नको. परत सरळ आपलं राजवाड्यावर पंचपाळीच्या तिकडं म्हणलं आईला भेटायचं हवं. मग तिथं दर्शन घ्यायचं म्हणलं. तिथं जाऊन ओकेमध्ये आपलं इथं हवन असं काहीतरी चाललेलं, मोठा हवन आहे यंदा बहुतेक इकडं. मग सर म्हणलं आपलं जाऊन तर बघूया काय विषय आहे. मग विषय बघितला मोठाला चांगलाच्या मोठा हवन घातलेला. देवीचा आईचा दर्शन घेतलं, पाया वगैरे पडलो, त्याच्या चरणात आशीर्वाद मागितला. परत सरळ सावऱ्या आला, म्हटलं भारत माताला ने मला फिरायला. मग ते आलो म्हणलं चल सावऱ्या म्हणला तुला घेऊनच जातो, आज लय दिवसाचं तुला बघायचं होतं ना. मग ओकेमध्ये त्यांच्या घरी आलो आधी. सावऱ्या म्हणला घरी मला उरकून रॉयल होतं आपला, ते आपलं मी आल्यावर कसं उड्या बिड्या मारायला लागलं. लय भारी कुत्रा आहे तिला काय 1 नंबर म्हणजे 1 नंबर. त्या कुत्र्याची बातच वेगळी आहे, लय लाडाचं आहे सावऱ्याचं सगळ्यात. मग इकडं आलो भारत मात्याला, आईलाचा आशीर्वाद घ्यायचा म्हटला. लय दिवस झालं बघायचं होते आईला.